शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा। सर्व आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या घेतल्यात। हे बघा, अगोदर आपण बघूया कोणकोणत्या भाज्या घेतल्या। हे तांदूळ घेतले मी, एवढे बाउल भरून तांदूळ घेतले। तुम्ही तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती त्याप्रमाणे तांदूळ घ्यायचे। हे 3 व्यक्तींसाठी एक बाउल भरून मी तांदूळ घेतले। हा फ्लावर, मटार, गाजर, कांदा, शिमला मिरची, फरसबी, सोयाबीन भिजवून घेतलेले छान, काजू, पुलाव मसाला, हिरवी मिरची, अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट आणि हा थोडासा खडा मसाला, 2-3 लवंग, मिरे आणि तेजपत्ता आणि हे एक बटाटा घेतला मी चिरून आणि 2 टोमॅटो चिरून घेतले आणि तांदूळ मी धुवून ठेवलेले। चला तर अगोदर आपण या सगळ्या भाज्या परतवून घेऊ। अगोदर आपण राई टाकून घेऊ तेलामध्ये। तेल तापलं की राई टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। आपली मोहरी आता अजून तडतडली नाही, अजून तडतडू द्यायची ती थोडी। हे बघा, आपली मोहरी छान तडतडली। आता आपण हे खडे मसाले, तेजपत्ता आणि 2-3 लवंग, 2-3 मिरे, हे अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट, एक मिरची पण त्यात मी कुटून घेतली, हिरवी मिरची। हे छान आता परतवून घ्यायचं। आता आपण 1 वाटी चिरलेले 2 कांदे चिरून घेतले मी। 1 वाटी भरून कांदा आपला पण छान कांदा परतवून घ्यायचा। 2 हिरवी मिरचीचे तुकडे, आता आपण 1 वाटी मटार, 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं। नंतर आपण 1 वाटी फरसबी, ते पण छान परतवून घ्यायचं। आपण शिमला मिरची, 1 शिमला मिरची चिरून घेतली, थोडासा फ्लावर, हा बटाटा, 1 बटाटा। आता हे आपण अगोदर छान परतवून घेऊ। आता आपण हे चिरलेलं गाजर, त्या निमित्ताने कसं मुलांच्या पोटात सर्व भाज्या जातात आणि चवीला पण छान होतो पुलाव। आता आपण चिरून घेतलेले 2 टोमॅटो आणि छान भिजवून घेतलेले बघा सोयाबीन। तुम्ही सोयाबीनच्या जागी पनीर पण टाकू शकता, पण मी ते सोयाबीनचा वापर केलाय। भरपूर प्रमाणात त्यात कॅल्शियम असतं सोयाबीनमध्ये, म्हणजे आपल्या सर्व भाज्या छान पौष्टिक, आपला अपौष्टिक पुलाव झाला। आता आपण यावर 5 मिनिटं झाकण ठेवू, थोडंसं वाफवून घेऊ भाज्या आपण। पाच मिनिटं आपण हे सर्व परतवून घेतलं। आता आपण तांदूळ टाकून घेऊ त्यात, धुवून घेतलेले तांदूळ। हे बासमती तुकडा घेतलेला आहे मी, तुम्ही कोणताही घेऊ शकता, कोलम वगैरे। असं तांदूळ आता छान असे परतवून घ्यायचे। कुकरमध्ये झटपट पुलाव अगदी लगेच होतो। फक्त आपण हे तयारी करून ठेवायची, सगळ्या भाज्या चिरून ठेवायच्या, म्हणजे आपला झटपट कुकरमध्ये पुलाव तयार होतो। आता आपण हा पुलाव मसाला टाकून घेऊ आणि हे काजू असे वरतून टाकले तरी चालतात। तर सगळं मिक्स करून घेऊ आपण।
आपण हे उकळून घेतलेलं पाणी, हे जुने तांदूळ आहेत म्हणून मी 3 ग्लास पाणी उकळून घेतलं. ते फुलतात छान. नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी घालायचं. आता आपण मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. आता आपण 1 चमचा साजूक तूप आपलं घरगुती. तुपामुळे छान पुलावला छान चव येते म्हणून मी घरातलं 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं. थोडीशी कोथिंबीर. पुदिना टाकायचा असला तुम्हाला तर थोडासा पुदिना पण टाकायचा असला तर. आता आपण 2 शिट्या काढून घेऊ. हे बघा, आता आपण बघूया आपला पुलाव झाला का. हे बघा कसं छान दाणेदार झाला बघा. असं छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा, आपला व्हेजिटेबल पुलाव तयार झाला. अशा या माझ्या पद्धतीने झटपट होणारा, कुकरमध्ये असा झटपट होणारा पुलाव माझ्या पद्धतीने करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.